घे ना. आपलं कोणफळ असतं ना, हा. तर त्याच्या स्पेशल फ्राईज केल्या. मस्त आहेत, एकदम टेस्टी. तेजू, ऐक ना, एक विचारू का तुला? अगं, तू कोणतं स्किन केअर प्रॉडक्ट वापरते? दिवसेंदिवस यंगच दिसायला लागलीयस. थोडी शिस्त आणली आयुष्यात, इतकंच. सकाळी उठून 1 तासभर व्यायाम करते, जरा खाण्यावर आणि बोलण्यावर कंट्रोल ठेवते, वेळेत खाते, हेल्दी खाते, असं तेलकट आणि गोडधोड टाळते. मी सांगू का, माझी मुलं ना मला इतकं टेन्शन देतात की काहीही केलं तरी सगळा स्ट्रेस माझ्या चेहऱ्यावर दिसतो. पण अशा वेळेला ना थोडंसं मेडिटेशन करायचं, आपल्याला बरं वाटतं. काय झालं ग? आता तुझ्यापासून काय लपवू तेजू? माझा समीर तर ना अगदी हाताबाहेर गेलाय. काहीही केलं तरी त्याच्यात काही फरक पडत नाहीये. पण तुझं चांगलं आहे हा. तू किती लकी आहेस, तुझी मुलं तुझं सगळं ऐकतात. बाप्पाची कृपा बाबा. माझा जय म्हणा, गौतम म्हणा, माझ्या काही हाताबाहेर नाही. घे ना. नको ग. अगं तुला आवडलंय ना, घे थोडस. काही जाडी होत नाहीयेस एकाने. हो ना, माझी मुलं, माझं सगळंच अगदी. अगं ये, आपण नवीन फ्लॅट बुक केला, तो दाखवते तुला. समोरचा हा टॉवर आहे ना उंच, तिथे 42nd फ्लोअरला आपण बुक केला आहे फ्लॅट. अरे वा, मस्तच. मस्त. आणि तू काही काळजी करू नकोस, मी काउन्सिलरचा नंबर देते तुला. 1 तासभर बोललीस ना तिच्याशी की बरं वाटेल तुला. ओके. पण आता जरा मला निघायला हवं ग, एक मीटिंग आहे, विसरलेत जरा. अगं मलाही निघायचं, आपण काय बोलत बसलो. चल. हो, चल चल. चल, बाय. हो, बाय बाय. एकटाच बसला होता? कुठे कुठे बसला, कुठे होता? क्लब मध्ये दिसला होता. गौतम, 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 इट्स ओके आंटी, हॅपन्स. ॲक्च्युली व्हॉट हॅपन, मी क्लबमध्ये गेले होते तेव्हा दिसला मला. ही वॉज रिअली इन अ बॅड शेप. आणि त्याला अशा कंडिशनमध्ये मी कसं सोडलं असतं? दॅट्स वाय आय गॉट हिम हिअर. थँक्यू सो मच समायरा. नो नो आंटी, नो. यू डोंट नीड टू थँक मी. एवढं तर केलंच पाहिजे ना गौतमसाठी. आफ्टर ऑल वी आर अ फॅमिली. आणि मला ना प्रत्येक फॅमिली मेंबरशी खूप काळजी असते. आय जस्ट केअर अबाउट एव्हरीवन. आणि गौतम तर ही इज अ रिअली गुड फ्रेंड. बट ऑनेस्टली आंटी, आय एम रिअली वरीड अबाउट हिम. आय मीन, तो असा का वागतोय काय कळतच नाहीये. आंटी, जर मी क्लबमध्ये गेले नसते, आय डोंट नो, तो कुठेतरी पडला असता किंवा किंवा ड्राईव्ह करून त्याला काही झालं असतं तर. बस बस. बघा ना, विचार करूनच केवढा स्कॅरी वाटतंय ते. आंटी, रिअली केअर अबाउट हिम. ही इज अ व्हेरी गुड गाय. आय नो, ही इज अ व्हेरी गुड गाय. म्हणूनच काळजी वाटते मला पण. डोंट वरी आंटी, इट्स जस्ट अ बॅड फेज अँड इट शाल पास. आणि आपण सगळे आहोतच ना त्याला या फेजमधून बाहेर काढायला. थँक्यू सो मच समायरा. डोंट वरी आंटी, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. ओके, सगळं ठीक होईल. अँड प्लीज काम डाऊन. मी आता निघते. ऑल्सो तुम्हाला काही लागलं तर प्लीज डू गिव्ह मी अ कॉल. ओके, मोस्ट वेलकम. फ्युचर सासू मॉम, आता तर कुठे मी पहिली एंट्री मारली आहे आणि फर्स्ट एंट्रीलाच तुम्ही क्लॅप करताय. वाव,
ही फिल्म तर सुपर हिट होणार आहे. मी शर्वरी ही फाईल चेक करून घ्या जरा. काय हो अचानक सर्दी? काल भिजलात की काय? कुलकर्णी, येस सर. साक्षी ऑर्गॅनिक्सच्या वेअरहाऊस बद्दल बोलायचंय. या लवकर. ओके सर. इकडे काय झालं मॅडम? तू मम्मीला ते टिफिनचं सांगितलं होतं ना, मम्मीने पाठवलं. हा मम्मीने पाठवला. थँक्यू. मम्मीला पण थँक्यू सांगा. हो, जा घेऊन जा. जा घेऊन म्हणजे तुम्ही नाही येणार? अरे आत्ता काम दिलंय ना, हे कम्प्लीट करते आणि मग येते. अरे मॅडम, आत्ता संपवायचं म्हणजे लगेच आत्ता नाही संपवायचं, आजच्या दिवसभरात संपवायचंय. उद्या येणार आहोत ना ऑफिसला? हो. सत्य आहे. मला माहित नाही, आपण सगळ्यांनी एकत्र जेवायचंय. मी सरांना फक्त सांग हे कुठे घेऊन जातो, मी सरांना सांगून येतो, मग आपण सगळे एकत्र जाऊया. ओके. ताई, आधी ना आपण बायसाठी साडी घेऊया, हा, आणि मग आपण मानापानाच्या साड्या घेऊया. हा, वीणा वहिनींसाठी एक, भाऊजींच्या आईसाठी, आणि तिची ती जाव आहे ना, जाव, तिच्यासाठी पण घेऊया आणि पुतणीसाठी पण घेऊया आपण, आणि मग मसाला मार्केटमध्ये जाऊया. हो, सगळं घेऊया. पण अगं साड्या घेणार आहेस कुठून? मी तुला सांगते ना, ठाण्याच्या कलानिधी मधून घेऊया साड्या आपण. आकाशच्या लग्नाच्या वेळेस नाही का, तिथूनच घेतल्या होत्या मी डिझायनर साड्या. डिझायनर साड्या राहू दे ताई. अगं राहू दे काय, शुभ कार्यासाठी साडी घेणार आहे ना, मग ती स्पेशल असली पाहिजे. आणि हो, आसावरीसाठी साडी मी घेणार आहे. तू काहीही बोलायचं नाहीस हं. अगं माझ्या लेकीसारखी आहे ना ती, तिच्यासाठी बेस्ट साडी घेणार आहे मी. अगं पण हिंदमाताच्या गल्लीत पण साड्या मिळतात ताई. ते मी ठरवते हा कुठं जायचं ते. तुझं आवरलंय का? हो हो, चल चल. मग चल. रेडी? हा सर, रेडी. मॅडम आज काय स्पेशल? स्पेशल असं काही नाही, साधच आहे. भात, माशाचं तिकलं आणि बोंबील फ्राय. बोंबील फ्राय दे दे, मला एक दे. देते ना. सचिन, इकडे. बोंबील फ्राय. बोंबील फ्राय. वा, तुझ्या औशीच्या हातात काय चव आ. मग म्हणजे ना, अशी बोंबील फ्राय मी कधी खाल्लेच नव्हतोय. सर, बोंबील फ्राय टेस्ट करा, मस्त आहे. नो थँक्स, मी खात नाही असलं. नको आता.